ज्या वेळेला इथं आलो मनोहर महाराज होते आणि सरपंचाच्या घरी गेल्यानंतर ज्या वेळेला त्यांना आईची आठवण झाली, अंतकरण गहिवरलं होतं, डोळ्यात अश्रू आले त्यांच्या आईबद्दल. मला स्वाभिमान वाटला का आईबद्दलचं किती प्रेम आपल्या मुलाला असावं. आई गेल्यानंतर हे सगळं वैभव आहे म्हटले महाराज, पण जे पाहायला हवे होते ते राहिले नाही मायबाप. म्हणून विनंती करतो आपल्याला, लई थोड्या दिवसाची सोबती असतात रे मायबाप आपले, आणि एकदा जर आपली आई मातीच्या आड गेली, तुम्ही किती आई आई करा, कधीच नाही भेटायची, तुम्हाला नाही भेटायची. आईचं महत्त्व इकडच्यापेक्षा इकडं पटकन कळतं. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माहिती आहे? माहेरात जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातली माय गेली ना, समजायचं दिवाळीच्या सणाचा आनंदच केला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आधी नाते सांभाळा, आपल्या आईबापावर प्रेम करा, भावा भावात वैर करू नका. तुम्ही सगळ्या बसल्या, तुम्ही सगळ्या बहिणी आजपासून माझ्या, मी भाऊ तुमचा. कुणीतरी हो म्हणारा असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो का ना करताय? येईल रक्षाबंधनला आणि भाऊबीजला. तुम्हाला काहीतरी मागायचं आहे मला. आधी रक्ताच्या नात्यावर प्रेम करा. माझ्या बहिणीनो, हा भाऊ कळकळीची विनंती करतो आपल्याला, कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखाकरता आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ तोडू नका, नका तोडू द्या. आईबाप गेल्यानंतर हक्काचा उंबरा भावाचा असतो, फक्त चपला सोडायला. तुम्ही लहान होत्या, शाळेत जात होत्या, एक चॉकलेट भेटायचं तुम्हाला, कोण होतं पाहायला तुम्हाला तिथं? तुम्ही खात नव्हत्या. हातात चॉकलेट पडलं का घरी लहान असलेला भाऊ तुमच्या डोळ्यापुढे येत होता का नाही? रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. बहीण भावाचं नातं काय असतं सांगतो आपल्याला. ती चॉकलेट घरी घेऊन यायच्या आणि भावापुढं 2 भाग करायच्या दाताखाली चॉकलेटचे. एक भाग मोठा होत होता, एक लहान होत होता. येणाऱ्या बहिणी तुम्ही, आणि लहाना भाग तुम्ही खात होत्या. कुठे गेल्या या बहिणी आज? या बहिणींची गरज आहे. बहिणीनो, माझा एक अनुभव आहे. बहीण श्रीमंत असली ना, गरीब भावाला नाही विसरत. जितका भाऊ गरीब असला तितकी त्या श्रीमंत बहिणीला त्याची काळजी असते. दादा, एक विनंती आहे माझी, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नाही, हे मी पाहिलंय. एक विनंती करतो, श्रीमंत भावानो, आपल्या गरीब बहिणीला नका विसरत जाऊ. दादा, तुम्हीच तिचा आधार आहे रे. कुठं जातील त्या? अरे एखाद्या वेळेला त्यांच्यावर सासर रुसलं तर चालतं, पण माहेरातला भाऊ रुसू नये बहिणीवरती. तेवढाच एक आधार आहे तिला. काही नाही, मला माहिती, वर्षाला एका साडीची अपेक्षा असते त्यांची, आणि 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का? लई पोट भरतं दादा त्यांचं. 50 बायकात बसून सांगते, माझ्या भावाचा फोन आला होता. अरे त्या राहायला तिकडे आहे सासरमध्ये, पण माहेरातल्या प्रत्येक माणूस त्यांच्या डोळ्यापुढं असतो दादा. त्या धडानं फक्त तिकडं असतात, पण मनानं माहेरातच असतात दादा मुली. तोच आधार आहे माहेरातला त्यांना. म्हणून विनंती करतो आपल्याला, गरीब बहिणीला विसरू नका. 8 दिवसातून फोन करायचा. नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करा. लक्षात आलं असेल तर पहा. हां, इथं तर हो म्हणा तुम्ही, मी आहे तोपर्यंत. 8 दिवसातून फोन करायचा. माझा अनुभव आहे. बहीण माझी श्रीमंत घरात आहे, कोपरगावला. एक अक्षर खोटं नाही सांगत आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता, यांना सगळ्यांना माहिती आहे. बहिणीचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. नदीच्या पुलावरून गाडी खाली आली. हे माझं आतून शिवलेलं आहे, सगळं फाटलेलं होतं. त्यावेळेला 21 लाख रुपये कर्ज डोक्यावर झालं होतं. गाडी भंगारमध्ये विकली होती. आमच्या भावाची मुलगी होती छोटीशी, तिचं लिव्हर फाटलेलं होतं, ड्रायव्हरचे पाय गेलेले इथून.
बहिणीनं फोन केला, दिवाळी जवळ आली होती. मला म्हणली, हे बघ मला घ्यायला येतो ना. टचकन डोळ्यात अश्रू आले. तिला म्हणलं, ताई खरं सांगू का, भाड्यालाच पैसे नाही. फोनवरच रडली बहीण माझी. तिनं सांगितलं, राजा उसने पैसे घे आणि मला घ्यायला ये, कारण तुम्ही मला मोठ्या घरात दिलेलं आहे. जर तू घ्यायला आला नाही तर ही लोक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे. जिवंत असून मेल्यासारखं वाटेल रे. उसने पैसे घेतले मंगेश बाबा मी, आणि बहिणीला घ्यायला कोपरगावला गेलो. बहीण ज्या वेळेला नाशिकला आली, घरातले सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकाच्या घरावर लाइटिंग टाकल्या होत्या, माझ्या घरात देवापुढे दिवा लावायला तेल नव्हतं. लोकाचे लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. बहिणीनं ही अवस्था पाहिली, गळा धरून रडली माझा, आणि मला समोर बसवलं. सांगितलं, राजा तुझी लहान लहान लेकरं आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार, मी नाही येऊ देणार रस्त्यावर. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे. एका आईच्या उदरात आपण जन्माला आलोय, अरे एका रक्तात वाढलोय आपण. तुझा प्रपंच कसा रस्त्यावर येऊ देईल मी? कशाला काळजी करतो? हे 5,000 रुपये घे आणि तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीच्या 5,000वर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढं उभा आहे. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, हलकी साडी घेतली होती मनार बाबा मी 500 रुपयाची. बहिणीनं घडी केली आणि बॅगमध्ये खाली दाबली. मला नाही कळालं का असं केलं. मला सांगितलं, येवल्याकडून चल. येवल्याला गेलो, पैठणीच्या दुकानात घेऊन जाते मला. 11,000ची पैठणी स्वतःच्या पैशानं विकत घेते, मलाही ड्रेस घेते. आणि ज्या वेळेला कोपरगावला तिच्या बंगल्यात प्रवेश करते, मी पाठोपाठ चाललो होतो, बहीण पुढं चालली होती. पुढून बहिणीची सासू येत होती. आता मला कळायला लागलं होतं माझ्या बहिणीनं का असं केलं. जसजशी सासू जवळ येत होती तसतसा बहिणीचा हात पदराकडे चालला होता. सासू जवळ आली, बहिणीनं असा पदर धरावा पैठणीचा आणि सासूला सांगावा, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले माझ्या. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती माझी आपल्याला, रक्ताची नाती सांभाळा. अरे जी बहीण भावावर, जो भाऊ बहिणीवर प्रेम करत नाही, जो भाऊ भावावर प्रेम करत नाही, तो देवावर कधी प्रेम करेल? आधी रक्तावर प्रेम करा. आणि भावाभावाची भांडणं कोर्टात जाऊ देऊ नका. चुली 2 होऊ द्या, पण मनानं एक राहा दादा, एक राहा. कोर्टात भांडण जाऊ देऊ नका. अरे जर कोर्टात भावाभावाचं भांडण जाईल ना, आपल्या आईच्या दुधाचा अपमान असेल ना दादा, तो एवढ्याशा जागेवरून बांधायच्या. एक बोलू का, राग मानू नका. तुमच्या जर इथं असेल ना, इथं जर असेल ना, एवढ्या जागेनंच काय 10 एकरवाल्याला 5 एकरवाला भारी भरतो. फक्त इथं असावा तुमच्या. का वाद घालायचे दादा? तुम्ही जेवणाकरता अख्खं गाव बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. विनंती आहे माझी आपल्याला, आधी नाती सांभाळा. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय.